कोथरूडमध्ये काल एका तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न केला गेला। एका टोळक्यानं येत तरुणावर धारदार शस्त्रानं वार केले आणि त्यानंतर या सगळ्या मागे कुख्यात गुंड निलेश घायवळच्या गँगमधले सदस्य आहेत असा दावा केला गेलेला होता। त्यावरूनच निलेश घायवळ हा आता परदेशात बसून त्याची गँग चालवतोय का असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय। त्याचबरोबर पोलिसांच्या तपासात मात्र असं निष्पन्न होतंय की हा सगळा जो काही हल्ला झाला हा घायवळ गँगनं केलेलाच नाहीये, तर या सगळ्या मागे काहीतरी वेगळं कारण आहे असंही म्हटलं जातंय। नेमकं आतापर्यंतच्या तपासात काय काय निष्पन्न झालंय आणि खरंच घायवळ हा परदेशातून गँग चालवतोय का? पाहुयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। काल सायंकाळच्या सुमारास कोथरूडच्या स्टँडच्या परिसरामध्ये असलेल्या एका मोबाईल दुकानाच्या बाहेर उभ्या असलेल्या अमित शिंदे नावाच्या तरुणावर काही टोळक्यांनी येऊन बेशूट वार केले आणि या सगळ्यामध्ये ते गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचारही सुरू आहेत। आता या सगळ्याची पार्श्वभूमी अशी की अमित सुरेश शिंदे नावाचे हे 35 वर्षीय युवक आहेत, ज्यांचं कोथरूडच्याच या परिसरामध्ये एक मोबाईलचं दुकान आहे। त्या दुकानामध्ये ते काम वगैरे करतात अशी एक प्राथमिक माहिती आहे आणि त्यांच्यावरती जेव्हा हे सगळे कोयत्यानं वार वगैरे केले गेले, त्या सगळ्या मागे निलेश घायवळची गँग असल्याचं बोललं गेलेलं होतं। आता असं म्हणण्याचं कारण एक असं की याच अमित शिंदे यांनी एका प्रकरणामध्ये निलेश घायवळच्या विरोधात फिर्याद दिली होती। त्यांच्या फिर्यादीमुळे निलेश घायवळवरती एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळेच त्याचा बदला घ्यायचा म्हणून मग घायवळच्या गँगने हे सगळं केलं असं म्हटलं जातंय। आता मुळात हा सगळा गुन्हा कुठला होता आणि फिर्याद काय होती हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। आता जर आपण पाहिलं तर लेटेस्ट मध्ये थेटपणे निलेश घायवळवर दाखल झालेला कुठला गुन्हा असेल तर तो होता मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये घडलेला, ज्याच्यामध्ये त्याच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई सुद्धा झाली। ज्या गुन्ह्यामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर एका तरुणावर गोळीबार झालेला होता, दुसऱ्यावर कोयत्यानं वार झालेले होते आणि हे सगळं घायवळ गँगनं केलेलं होतं निलेश घायवळच्या सांगण्यावरून, असं नंतर निष्पन्न झालं। त्यामुळे त्याच प्रकरणामध्ये जेव्हा निलेश घायवळवर गुन्हा दाखल केला, त्याला सहआरोपी केलं गेलं आणि त्याची पाळंमुळंच उखडून टाकायची म्हणून मग पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीनं तपास सुरू केला। त्यामधून असं निष्पन्न झालेलं होतं की निलेश घायवळनं एका मोबाईलच्या दुकानामधून सिम कार्ड खरेदी केलं होतं। त्याच सिम कार्डवरती तो अनेक गुन्हे करण्यासाठी त्याचा वापर करत होता। आता जे हे सिम कार्ड आहे, हेच सिम कार्ड या अमित शिंदेच्या दुकानातून घेतल्याचं तेव्हा निष्पन्न झालं होतं। अमित शिंदे ज्या मोबाईलच्या दुकानामध्ये काम करतात, त्याच ठिकाणी अमित शिंदे यांच्याकडेच ते बनावट जे काही डॉक्युमेंट्स दिलेले होते घायवळनं, त्या बनावट डॉक्युमेंट्सच्या आधारावरती त्यांनी एक मोबाईल नंबर घेतला होता, एक सिम कार्ड घेतलेलं होतं। त्या सिम कार्डचा वापर अनेकांना खंडण्या मागण्यासाठी असेल, धमकावण्यासाठी असेल, वेगवेगळे गुन्हे करण्यासाठी हा घायवळ गँगकडून आणि खुद्द निलेश घायवळकडून झालाय, असं पोलिसांचं म्हणणं होतं। त्या प्रकरणामध्ये अमित शिंदे यांची सुद्धा पोलिसांनी चौकशी केली आणि नंतर अमित शिंदे यांनी फिर्याद दिली। त्या फिर्यादीवरून बनावट डॉक्युमेंट्सच्या आधारे, कागदपत्रांच्या आधारे अशा पद्धतीनं मोबाईल नंबर घेऊन त्याच्यावरून काहीतरी गैरकृत्य केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल झालेला होता निलेश घायवळच्या विरोधात। त्यामुळेच तेव्हापासूनच घायवळ गँग ही अमित शिंदे यांचा बदला घेण्याच्या तयारीत होती आणि म्हणून त्यांनी हा सगळा कालचा जो काही प्रकार आहे तो केला। त्यांना खरं तर अमित शिंदे यांचा खून करायचा होता, मात्र ते थोडक्यात बचावले असं म्हटलं जातंय। अमित शिंदे यांच्या शरीरावर आणि प्रामुख्यानं डोक्यावरती 2 जबर जखमा आहेत, वार झालेले आहेत, त्यामुळे ते सध्या खूप गंभीर जखमी आहेत। पण दुसरीकडे एक अँगल हा आहे की निलेश घायवळच्या गँगनं हे सगळं केलंय, तर दुसरीकडे पोलिसांचं मात्र असं म्हणणं आतापर्यंतच्या प्राथमिक चौकशीत असं निष्पन्न होतंय, पोलिसांचं असं म्हणणं आहे की या प्रकरणाचा थेटपणे घायवळ गँगशी संबंध अजून तरी दिसून आलेला नाहीये। कदाचित हा सगळा प्रकार अमित शिंदे यांच्या काही नातेवाईकांनी घडवून आणलेला असावा। नातेवाईकांशी त्यांचे काहीतरी वाद वगैरे आहेत, याच वादातून अमित शिंदे यांच्यावरती हा प्राणघातक हल्ला कुणीतरी घडवून आणला असेल, असा एक अँगल सध्या समोर येतोय। अर्थात पोलिसांकडून दोन्ही अँगलनी तपास सुरू आहे। वैयक्तिक वादातून सगळं झालेलं आहे की मग या सगळ्या मागे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, घायवळ गँगचा हात आहे का? या दोन्हीही अँगलनी सध्या पोलीस तपास करत असलेले पाहायला मिळतात। मात्र आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त शक्यता घायवळ गँगच्या आहेत। त्या यासाठी की या व्हिडिओमध्ये दिसणारे 1-2 असे लोक आहेत जे घायवळचे अगदी जवळचे शूटर्स किंवा आपण ज्याला नंबरकारी हा शब्द गुन्हेगारी जगतात फेमस आहे, तेच नंबरकारी असल्याचं सुद्धा दिसून येतंय। हा जर सीसीटीव्ही आपण नीट पाहिला आणि त्यामध्ये मागून आलेली जी मुलं आहेत ज्यांच्याकडून वार झालेले आहेत, ती अगदी किरकोळ शरीरयष्टीची लहान वयातली मुलं दिसतात। पण त्याच्या आधी जी 2-3 मुलं थोडी मॅच्युअर आहेत, 25-30शीतली किंवा 35शीतली अशी जी मुलं दिसतात,
ती कदाचित घायवळच्या अगदी जवळचे ज्यांना म्हटलं जातं त्यांच्यापैकी 1-2 चेहरे हे ओळखीचे आहेत आणि पोलीस त्यांना सध्या निष्पन्न करतायत. त्यांची चेहऱ्यांची ओळख पटवणं असेल आणि त्या माध्यमातून ते कुठे आहेत वगैरे हे सगळं शोधणं असेल, ते काम सध्या पोलिसांकडून केलं जातंय. म्हणजे एकंदरीत काय, की गुन्हा करणाऱ्यांपैकी काही जण हे निलेश घायवळच्या अगदी जवळचे असण्याची शक्यता आहे. तसा अंदाज पोलिसांना आहे. सूत्रांची तशी माहिती सुद्धा आहे. फक्त आता पोलिसांना हे सगळं निष्पन्न करायचंय आणि त्यानंतर आरोपींना अटक करायची आहे. सध्या ऑलरेडीच पोलिसांची पथकं ही आरोपींच्या मागावरती आहेत. पण जेव्हा हे आरोपी अटक होतील तेव्हाच नेमका हा सगळा गुन्हा निलेश घायवळच्या सांगण्यावरून किंवा त्याच्या गँगकडून झाला की मग काही वैयक्तिक वादातून झाला, हे सगळं निष्पन्न होईल. पण या एका गुन्ह्यामुळे किंवा आतापर्यंत असं वाटत होतं की निलेश घायवळची गँग संपवून टाकायची, यासाठी म्हणून जे काही पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते, त्या प्रयत्नांना यश येतंय की काय असं वाटत होतं. निलेश घायवळ तर परदेशात आहे, त्याला परत आणण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. दुसरीकडे त्याची गँग, त्याच्या पाठी चालवणारा जो त्याचा भाऊ होता सचिन घायवळ, त्याला सुद्धा अटक झालेली आहे. आणि तसं गेल्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर घायवळ गँगच्या तशा ऍक्टिव्हिटीज पाहायला मिळालेल्या नव्हत्या. त्यामुळे पोलिसांना असं वाटत होतं की एक म्होरक्या हा भारताच्या बाहेर आहे, त्याचा थेटपणे कॉन्टॅक्ट होत नाहीये. दुसरा म्होरक्या हा आता तुरुंगामध्ये आहे. त्यामुळे ही गँग आता शांत होईल आणि कदाचित संपेल असं वाटत होतं. पण या गुन्ह्यामुळे पुन्हा एकदा घायवळ गँगनं डोकं वर काढलंय का? घायवळ गँग पुन्हा कोथरूडमध्ये ऍक्टिव्ह झालीये का? हा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्यामागचं आणखी एक कारण असं की पोलिसांना कदाचित असा संशय सुद्धा आहे की निलेश घायवळ हा बाहेरून गँग तर ऑपरेट करत नाहीये ना. असं होऊ शकत नाही की एखादा इतका मोठा गुन्हेगार हा गेल्या 8-10 महिन्यांपासून परदेशात आहे आणि त्याचं त्याच्या कुटुंबाशी, त्याच्या जवळच्या लोकांशी कसलाच संपर्क नाही. हे तसं लॉजिकलीही आपण पाहायला गेलो, प्रॅक्टिकली पाहायला गेलो तर तसं शक्य नाहीये. हे सुद्धा आपल्याला ठाऊक आहे की जेव्हा सचिन घायवळला अटक झाली होती त्यावेळेसही असं समजलेलं होतं, असं तपासात दिसलेलं होतं की निलेश घायवळ हा फेस कॉलच्या माध्यमातून, फेस टाइम कॉल जे आयफोन्स वरती केले जातात त्याच्या माध्यमातून ते कॉल्स ट्रॅक करता येत नाहीत. त्यामुळे त्याच्या माध्यमातून तो अनेकदा सचिन घायवळच्या कॉन्टॅक्टमध्ये होता असं निष्पन्न झालं. याचा अर्थ काय, जो निलेश घायवळ सचिन घायवळच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो, त्याला फेस टाइम कॉल करू शकतो, तोच निलेश घायवळ हा त्याच्या गँगमधील इतर मुलांनाही करू शकतो, त्याच्या कुटुंबातील लोकांना सुद्धा करू शकतो. त्यामुळे खरंच घायवळ आता परदेशात बसून, लंडनमध्ये बसून त्याची गँग चालवतोय का, हा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिलाय. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पुणे पोलीस पुन्हा एकदा कसून तपास करत असलेले पाहायला मिळतात. आता या सगळ्या तपासामधून काय काय निष्पन्न होतंय आणि खरंच हे सगळं घायवळ गँगनं केलं का, आणि केलं असेल तर निलेश घायवळला भारतात कधी आणणार, पुणे पोलीस कुठे कमी पडतायत, हा जो एक प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर पुणे पोलिसांना द्यावं लागणार आहे. त्यामुळे इथून पुढच्या तपासात नेमकं काय काय निष्पन्न होतंय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.